महायुतीच्या समन्वय समितीची उद्या बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणार चर्चा। तर बैठकीला रवींद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे, शंभूराज देसाई, उदय सामंत राहणार उपस्थित। भाजपच्या जिल्हा प्रभारींची उद्या बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बोलावली बैठक। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। महायुती सरकारचं ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट। निवडणुकीत ओबीसींनाच मतदान करा, ओबीसी नसेल तर एससी एसटीला मतदान करा, मात्र आरक्षण संपवणाऱ्यांना मतदान करू नका। नवनाथ वाघमारेंचं ओबीसी बांधवांना आवाहन। मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अजिंक्य नाईक यांची बिनविरोध निवड। अजिंक्य नाईक यांच्या उमेदवारीला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पूर्ण। बच्चू कडूंना काळं फासणाऱ्याला खरं तर 2 लाख रुपयांचं बक्षीस। विखे समर्थक आणि भाजप कार्यकर्त्यांकडून जाहीर। बच्चू कडू यांच्या इशाऱ्यानंतर भाजपचे कार्यकर्ते आणि विखे पाटील आक्रमक झाले। मनोज जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर काळकुटेंना मारण्याची धमकी। धनंजय मुंडे यांचे समर्थक पैलवान सतीश नामक व्यक्तीने फोन करून दिली धमकी। गंगाधर काळकुटेंना धमकी देणाऱ्याला तात्काळ अटक करा। धनंजय मुंडे यांचा बीडच्या एसपींना फोन। मुंडेंच्या कार्यालयाकडून माहिती। धमकी दिलेल्या शेळके नामक व्यक्तीला ओळखत नसल्याची माहिती। मनोज जरांगेंना आलेली धमकी अंतर्गत वादातून जरांगेंनी त्यामध्ये धनंजय मुंडेंना सहभागी केलं। प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य। शिरूरच्या राजकारणात ट्विस्ट। प्रकाश धारीवाल यांच्या आघाडीची नगर परिषद निवडणुकीतून माघार। धारीवाल यांच्या आशीर्वाद निवासस्थानी कार्यकर्त्यांसमोर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। स्थानिक नेत्यांचा मुंबई पालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय, त्यामुळे मनसे सोबत जाण्याचा तुर्तास कोणताही विचार नाही। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची माहिती। अनेक नेत्यांची, कार्यकर्त्यांची, पदाधिकाऱ्यांची मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याची इच्छा। निवडणुका लागल्यानंतर पक्ष त्यावर निर्णय घेणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं स्पष्टीकरण। सरकारमधील 3ही पक्षांना पराभूत करणं हे आमचं उद्दिष्ट। सर्व पक्षांना लढायचा अधिकार आहे। काँग्रेसच्या स्वबळावरून लढण्याच्या निर्णयावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। राज्यात देवेंद्र फडणवीस पॅटर्न सुरू। चुकी करा, चुकी समोर आली की ठराव घ्या, व्यवहार रद्द करा। जमीन घोटाळा प्रकरणावरून हर्षवर्धन सपकाळांची टीका। तर अजित पवारांनी तात्काळ राजीनामा द्यावा, सपकाळांची मागणी। रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रवक्ते पदावरून उचलबांगडी। राष्ट्रवादीकडून नवीन प्रवक्त्यांची यादी जाहीर। आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीकडून मोर्चे बांधणी। नाशिकमध्ये काँग्रेस पक्षानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर जाण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही, अशा बातम्या चुकीच्या आहेत। काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांची सोशल मीडियाद्वारे टीका। कोल्हापूरच्या चंदगड नगर परिषदेत 2ही राष्ट्रवादीची युती। मंत्री हसन मुश्रीफांच्या मध्यस्थीने युतीचा सूर। भाजप विरोधात चंदगडमध्ये विकास आघाडीची घोषणा। महाविकास आघाडी मनसेकडून जाणीवपूर्वक हिंदू दुबार मतदारांवर प्रश्न उपस्थित। मुस्लिम किंवा अल्पसंख्याक दुबार मतदारांविषयी कधीही आवाज उठवला जात नाही, नवनाथ बन यांचा सवाल। फलटण प्रकरणी काँग्रेसचं आंदोलन म्हणजे नौटंकी। राजकीय भांडवल करण्यासाठी आणि अस्तित्व दाखवण्यासाठी आंदोलन, नवनाथ बन यांची टीका। नाशिकमध्ये मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती। ठाकरे बंधूंच्या युतीचा श्री गणेशा। नाशिकमधून येणाऱ्या निवडणुका एकत्रित लढण्यासाठी आम्ही एकत्र। मनसे प्रदेश सरचिटणीस दिनकर पाटील यांची माहिती। नाशिकमध्ये मनसे काँग्रेस एकत्र येण्यासंदर्भात कोणतीही चर्चा नाही। बैठकीसाठी गेलेल्या पदाधिकाऱ्याला पक्षाची नोटीस। हर्षवर्धन सपकाळांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणालाही क्लीन चिट देतात। सत्य समोर आणायचं असेल तर तुकाराम मुंडे समितीच्या माध्यमातून चौकशी करावी। नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांवर टीका। काँग्रेसची परिस्थिती प्रचंड वाईट। काँग्रेस डुबतं जहाज। अमरावतीतील भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यातून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा काँग्रेसवर हल्लाबोल। माजी खासदार समीर भुजबळ आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यामध्ये नाशिकमध्ये चर्चा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युतीबाबत दोघांमध्ये चर्चा। भाजप आणि राष्ट्रवादीची नाशिकमध्ये युती होणार का, याकडे लक्ष। परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि पत्नी संध्याताई देशमुख यांचा शरदचंद्र पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश। शरदचंद्र पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षप्रवेशाचा कार्यक्रम संपन्न।
विवेक गरुड माझ्याकडे 3 वेळा आला, त्यानं देखील मला धनंजय मुंडे यांची ऑडिओ क्लिप ऐकवली. करुणा शर्मा यांचा खळबळजनक दावा. काँग्रेसचं काही खरं नाही, येणाऱ्या निवडणुकीत किसमे कितना हे दम कळेल. काँग्रेस मुंबईमध्ये स्वबळावर लढण्याच्या निर्णयावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. लेकी सुनांवरची वैयक्तिक टीका टाळा, अन्यथा त्या उमेदवाराचा मी प्रचार करणार नाही. उदय सामंत यांचे उमेदवार कार्यकर्ते पदाधिकारी यांना निर्देश. राष्ट्रवादीच्या प्रवक्त्यांची यादी जाहीर, यादीमध्ये रुपाली ठोंबरे पाटील यांचं नाव नाही. प्रवक्त्यांच्या यादीबद्दल अजित पवारांना भेटून बोलेन, रुपाली ठोंबरे पाटील यांची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या तोंडावर क्षीरसागर कुटुंबात फूट, आमदार संदीप क्षीरसागर यांचे बंधू हेमंत क्षीरसागर भाजपाच्या वाटेवर, विकासाचा दृष्टिकोन ठेवून भाजपाबरोबर जात असल्याची हेमंत क्षीरसागर यांची माहिती. मंत्री प्रताप सरनाईकांनी बोलावली एसटी संदर्भात बैठक, दिवाळीत एसटी प्रवाशांची संख्या कमी झाल्यानं बैठक 12 नोव्हेंबरला घेणार. एसटी वाहतूक सेवेचा आढावा. पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावरून मीरा भाईंदरमध्ये काँग्रेस, मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. मुद्रांक शुल्क घोटाळा थांबवा आणि सत्ताधारी जनता लुबाडत आहेत, आंदोलनादरम्यान घोषणाबाजी. पुढे पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात शीतल तेजवानीचा अर्ज, तर व्यवहार रद्द करण्याआधी वकिलामार्फत केला अर्ज. डोंबिवलीत भाजपला मोठा धक्का, भाजपचे माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या घरासमोरील सुरक्षा वाढवली, उत्तर भारतीय सेनेनं घरासमोर लावलेल्या फलकानंतर सुरक्षेत वाढ. राज ठाकरेंची वैयक्तिक सुरक्षा कायम, वैयक्तिक सुरक्षेत कोणतीही वाढ नाही. 2.5 वर्ष सत्तेत होतात, आता शेतकरी आठवला. चित्रा वाघ यांची बच्चू कडूंवर टीका, शेतकऱ्यांना दिलेलं 50,000चं आश्वासन पूर्ण केलात का? चित्रा वाघ यांचा बच्चू कडूंना खोचक टोला. सोलापुरात महेश गादेकरांना नवी जबाबदारी, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षपदी महेश गादेकर हे गेल्या 33 वर्षापासून शरद पवारांचे समर्थक. मुरबाड विधानसभेतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश, उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्री निवासस्थानी पक्षप्रवेश. ठाण्यातील मनसेची निवडणूक आयोगावर टीका, व्यंगचित्रातून निवडणूक आयोगावर जहरी टीका, पोस्टमधील डोळ्यावर पट्टी बांधलेला व्यक्ती. निवडणूक आयोगानं भाजपाच्या हातातलं बाहुलं न बनता या लोकशाहीचं रक्षक म्हणून काम करावं, ट्विट करत रोहित पवारांची निवडणूक आयोगावर टीका. आमच्या नादाला लागू नका, नाहीतर सर्व उघडे पाडू, राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाणांचा इशारा. अजित पवारांवर टीका करण्याऐवजी स्वतःच्या पक्षात झाकून पहा, महेंद्र दळवींना सूरज चव्हाणांचं प्रत्युत्तर. नारायण राणे पुत्रप्रेमासाठी आंधळे झालेत, पक्षापेक्षा नारायण राणेंना पुत्र महत्वाचे वाटतात. माजी आमदार वैभव नाईक यांचा आरोप, भाजपनं त्यांच्यावर कारवाई करावी, नाईक यांचा भाजपला सल्ला. कोल्हापूरमध्ये इंडिया आघाडी, महाविकास आघाडी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना एकत्र निवडणूक लढवणार, सर्व उमेदवारांच्या बाबत प्राथमिक बैठक आवार. महाराष्ट्राचे मराठ्यांचे नेते म्हणून मिरवणाऱ्यांचा मराठ्यांवर अन्याय, समाजात भांडण लावण्याचं काम शरद पवारांचं, मंत्री राधाकृष्ण विखेंची शरद पवारांवर टीका. बीडमधील केजमध्ये आमदार धनंजय मुंडेंच्या प्रतिमेस मुंडे समर्थकांकडून दुग्धाभिषेक, यावेळी धनंजय मुंडे साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हेच्या घोषणा देण्यात आल्या. बुलढाण्यात नगराध्यक्ष पदावरून महाविकास आघाडीत तिढा, ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा नगराध्यक्ष पदावर दावा, तर आगे आगे देखो होता है क्या, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य. महसूल विभागात 10 वर्षांनंतर बढतीचा आनंद, तहसीलदार, नायब तहसीलदार लिपिकांच्या बढत्यात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला बढतीचा निर्णय. 170 तहसीलदारांना उपजिल्हाधिकारी पदावर बढती. कर्जमाफी दिली जाईल, 30 जूनपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, मात्र यंदा कर्जमाफी होणार नाही, अजित पवार यांचं वक्तव्य. भाजपला आव्हान देण्यासाठी बीडचे माजी आमदार भीमराव धोंडे करणार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, आमदार सुरेश धस यांना आव्हान देण्यासाठी भीमराव धोंडे आणि बाळासाहेब आजबे येणार एकत्र.
मंत्री आशिष शेलारांच्या मतदारसंघात बोगस मतदार, परप्रांतीयांची नावं यादीत कुणी घुसवली? संदीप देशपांडे यांचा सवाल. यादीत घर क्रमांक आणि मतदारांची बोगस नावं असल्याचा आरोप. पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात आपल्याला नाहक गुंतवण्यात आले. या जमिनीची पेशवे काळापासून मिळकत. हेमंत गवंडे यांची पत्रकार परिषदेतून माहिती. वाशिममधील आगामी निवडणुकीसाठी नामांकन अर्ज खरेदी विक्रीला आजपासून अधिकृत सुरुवात. 4 नगरपालिका आणि 1 नगरपंचायतीचा निवडणुकीसाठी समावेश. प्रसाद लाड यांची MCAच्या निवडणुकीतून माघार. शरद पवार फडणवीसांच्या भेटीनंतर घडामोडी. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी केलेला अर्ज मागे घेतलाय. विरार शहर महानगरपालिकेच्या 29 प्रभागांची उद्या आरक्षण सोडत. पालिकेचे प्रभारी आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांच्या उपस्थितीत सोडत. लोणावळा नगर परिषद निवडणुकीची रंगत वाढली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगराध्यक्ष पदासह 15 उमेदवारांची यादी जाहीर. राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवीन 16 प्रवक्त्यांची यादी जाहीर. याची कल्पना अजित पवार यांना नसल्याची माहिती. सिल्लोड नगर परिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्यास सुरुवात. निवडणुकीसाठी विविध पथकांची नेमणूक. बेलापूरमधील तब्बल 57 मतदारांचा घर क्रमांक. बेलापूर वॉर्ड ऑफिस मनसेकडून मतदार यादीतील घोळ समोर. कर्मचाऱ्यांना 57 मतदारांबाबत विचारल्यास या ठिकाणी कोणीही राहत नसल्याचं उत्तर. बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात. उमेदवारांसाठी प्राथमिक तपासणी आणि मार्गदर्शनासाठी प्रभागनिहाय टेबल निश्चित. महायुती न झाल्यास यवतमाळ नगर परिषदेत भाजपचा एकला चलोरेचा नारा. भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाणांचं वक्तव्य. तर यवतमाळ नगर परिषदेत राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणीला सुरुवात. नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात. अकोट नगर परिषदेतील नगराध्यक्ष पद ओबीसी महिला आरक्षणासाठी राखीव. मुस्लिम भगिनीला संधी देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्णय. नाशिकमधील नगर परिषदेच्या निवडणूक रणधुमाळीला आजपासून सुरुवात. नगर परिषद प्रशासन सज्ज. अर्ज स्वीकृतीसाठी करण्यात आली तयारी. लोणावळ्यात भाजपचा उमेदवार निवड प्रक्रिया. तर पहिल्या टप्प्यात 11 उमेदवारांची घोषणा. मावळात महायुतीच्या आघाडीत बिघाडी झाल्याचं स्पष्ट. विकासाचा दुसरा टप्पा सुरू झालाय, भाजपचा दावा. सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीतील 11 नगर परिषद, 1 नगर पंचायत निवडणूक होणार. तर निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज. नगर परिषदा आणि नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आजपासून सुरुवात. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी सुरुवात. सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान अर्ज स्वीकारले जाणार. पुणे जिल्ह्यातील उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. 17 नगरपालिकांच्या 398 जागांसाठी भरणार अर्ज. निवडणुकीच्या माध्यमातून थेट अध्यक्षपदाची निवड. डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळावा याची मागणी. मागणीसाठी वर्षा बंगल्यासमोर युवक काँग्रेसचं आंदोलन. अमरावतीच्या कोंडेश्वर येथे विपश्यना केंद्राची पायाभरणी. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती. पायाभरणीचा समारंभ पार. इन्स्पायर मानक विज्ञान प्रदर्शनाचं रत्नागिरीत आयोजन. शिक्षण विभाग, माध्यमिक, जिल्हा परिषद आणि राज्य विज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजन. जिल्हास्तरीय प्रदर्शनात 103 मॉडेलचा सहभाग. सिंधुदुर्गच्या कुडाळ MIDCतील प्रस्तावित कचरा डेपोला विरोध. उद्योग मंत्र्यांनी तात्काळ सदर प्रकल्पास स्थगिती द्यावी, स्थानिकांची मागणी. कार्तिकी यात्रेत विठुरायाच्या चरणी कोट्यवधी रुपयांचं दान अर्पण. 5,78,77,228 रुपये उत्पन्न मंदिर समितीला मिळाले. बीड माता आणि बाल संगोपन इमारतीच्या उर्वरित कामांसाठी निधी देण्याची मागणी. जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय राऊत यांना निवेदन. पिंपरी चिंचवडमधील मुंढवा जमीन बेकायदेशीर विक्री प्रकरणात. या प्रकरणी स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करण्यात यावी. विजय कुंभार यांची मुख्यमंत्र्यांकडे लेखी मागणी. नागपूर जिल्ह्यात दुय्यम निबंधक कार्यालयात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू. कागदपत्र नसतानाही प्लॉटची खरेदी विक्री झाल्याचा मनसेकडून आरोप. परभणीमधील मौजे मिरखेल गावकऱ्यांनी केला स्वखर्चानं रस्ता. तर JCBच्या साहाय्यानं रस्त्याची दुरुस्ती. 1 ते 1.5 किलोमीटरचा नवीन रस्ता तयार करण्यात आला.
न्यू माहीम पालिका शालेय इमारतीत खरतर पालिकेमार्फत पुनर्बांधणी केली जाणार. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाची स्पष्टोक्ती. पुरंदरमधील पिंगोरी या सैनिकांच्या गावात मुक्ताई वसतिगृहाचा शुभारंभ. अनाथ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सेवा. साताऱ्यात 25व्या जिल्हा ग्रंथ महोत्सवाचं आयोजन. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन. एक पुस्तक खरेदीचं जिल्हाधिकाऱ्यांचं नागरिकांना आवाहन. सत्तेचा वापर करून चव्हाण यांनी महापालिकेची जागा बीओटी तत्वावर विकली. शिंदे गटाचे आमदार हेमंत पाटलांचा अशोक चव्हाणांवर गंभीर आरोप. कोल्हापूर वाहतूक पोलिसांची बेशिस्त. पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई. 13 ठिकाणी 70 वाहनधारकांना 50,000चा दंड. खाऊ गल्ल्यांसमोरील बेशिस्त पार्किंगवर कारवाई करण्यात आली. ठाण्याच्या प्रसिद्ध स्वामी मठावर महापालिकेची कारवाई. स्वामी भक्तांकडून संताप. मठावर कारवाई करू नये भक्तांची मागणी. चिंचपाडा रेल्वे गट दीर्घकाळ बंदच. रेल्वे गेट क्रमांक 74 बंद असल्यानं ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा. 10 नोव्हेंबरला रेल्वे रोको आंदोलनाचा इशारा. तर जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन तात्पुरतं स्थगित. गडचिरोलीच्या अतिदुर्गम गावात पोहोचणार आरोग्य सेवा. त्यामुळे लवकरच उपकेंद्र सुरू होऊन नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी होणारी पायपीट थांबणार. खडकवासला धरण चौपाटीवर अतिक्रमण विभागाची कारवाई. रस्त्यावर येऊन स्थानिकांचा विरोध. फक्त गोरगरिबांच्या हातगाडींवर कारवाई. स्थानिक नागरिकांचा आरोप. साताऱ्यात टाटा पॉवर कंपनीच्या खोट्या आश्वासनाविरोधात भूमिपुत्र रस्त्यावर. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोंगडी आंदोलन. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत उठणार नाही आंदोलकांचा इशारा. भंडाऱ्यातल्या तुमसर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. प्रशासनाचं दुर्लक्ष असल्यानं जिल्हा वाहतूक संघटनेच्या वतीनं मेहंदी पुलाजवळ खड्डे बुजवण्यात आले. दुरुस्तीसाठी अटल सेतूचा काही भाग बंद. अवघ्या 18 महिन्यातच दुरुस्तीचं काम. 10.4 किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या दुरुस्तीचं काम. नाशिक जिल्ह्यात 262 पदांसाठी पोलीस भरती. कारागृहात शिपायांच्या स्वतंत्र 118 जागा. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू. महाराष्ट्र पोलीस दलात 15,000 पदांपेक्षा अधिक जागा रिक्त. उत्तर पुणे जिल्हा बनला बिबट्याचा हॉटस्पॉट. बिबट्यापासून संरक्षणासाठी महिलांची अनोखी शक्कल. शेतात काम करताना गळ्यात घातले टोकदार खिळ्यांचे पट्टे. साताऱ्यातील कराडमध्ये पालीचं खंडोबा मंदिर दर्शनासाठी आजपासून बंद. खंडोबा मंदिरातील शिवलिंगास वज्रलेपाचं काम सुरू. पुढील 7 दिवस मंदिर बंद. कोल्हापुरात करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनं भाविक दाखल. रविवारी 88,536 भाविकांनी घेतलं देवीचं दर्शन. आंबेडकर भवन विस्तारासाठी आंबेडकरी जनतेचं आंदोलन. खासदार मुरलीधर मोहोळ यांच्या जनसंपर्क कार्यालयावर महायुतीचा जाहीर निषेध अशी पोस्टरबाजी. जनसंपर्क कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त. मनोज जरांगेंनी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपानंतर बीडच्या आष्टी मतदारसंघातील मुंडे समर्थक आक्रमक. धनंजय मुंडेंच्या फोटोला दुग्धाभिषेक. कोल्हापूर ऊस दराच्या मागणीवरून प्रादेशिक सहसंचालक कार्यालयावर धडक आंदोलन. गेल्या 5 दिवसांपासून शिवसेना आणि भाजप किसान मोर्चासह 11 संघटनांचं आंदोलन. आंदोलनाकडे प्रादेशिक सहसंचालकांचं दुर्लक्ष. छत्तीसगडचे क्रांती सेना अध्यक्ष अमित बघेल यांनी सिंधी समाज दैवत झुलेलाल महाराजांवर केले आक्षेपार्ह वक्तव्य. वक्तव्याच्या निषेधार्थ वाशिममध्ये सिंधी समाजाच्या वतीनं बंद पुकारण्यात आला. बघेल यांच्या फोटोवर जोडे मारून निषेध व्यक्त. अमरावतीत विभागीय आयुक्त कार्यालयावर आदिवासी शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन. मका पिकाला 2,400 रुपये प्रति क्विंटल भाव देण्याची मागणी. जालना जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रिपाईचं आंदोलन. भुसावळ तालुक्यातील तायडे कुटुंबाची जमीन परत करण्याची मागणी. साखर कारखान्यासाठी कवडीमोल भावामध्ये एकनाथ खडसेंनी घेतली होती जमीन. जरांगेंसाठी बीडमधील शिरूर कासार तालुक्यात बंदची हाक. जरांगेंच्या हत्येचा कट रचणाऱ्यांना अटक करण्याची मागणी. शिरूर कासार तालुक्यात आज कडकडीत बंद. हुंडाबळी ठरलेल्या मीनाक्षीच्या न्यायासाठी यवतमाळमध्ये युवकांचं आंदोलन. या घटनेची पुन्हा चौकशी व्हावी
आणि मीनाक्षीला न्याय मिळावा अशी मागणी। धाराशिवमधील 540 शेतकऱ्यांना तब्बल 10 वर्षांनंतर न्याय। अखेर 540 शेतकऱ्यांना 2,27,52,000 रुपये रक्कम तहसीलदारांकडे वर्ग। हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकऱ्यांचा संताप। सीसीआयच्या जाचक अटींवरून गोंधळ। हमीभावापेक्षा कमी भावात कापसाची खरेदी। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 दिवसांपूर्वी सोयाबीनचे दर वाढले। यामुळे खरतर हिंगोली, बुलढाणा आणि यवतमाळ, अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोयाबीन या ठिकाणी आणले। देवळी पुलगाव मतदारसंघातील अतिवृष्टीधारक शेतकऱ्यांना 151 कोटी 40 लाख रुपयांची मदत मिळणार। निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना दिलासा। ॲडव्होकेट पल्लवी पुरकायस्थ हत्या प्रकरणी आरोपीच्या फाशीच्या शिक्षेची मागणी उच्च न्यायालयानं फेटाळली। आरोपी सज्जाद मुघलची आजन्म कारावासाची शिक्षा मात्र कायम आहे। यवतमाळमध्ये गेल्या 10 महिन्यात एसटी मधून प्रवाशांच्या 13 लाख रुपयांच्या मुद्देमालाची चोरी। बसस्थानकातील गर्दीमुळे चोरांना पकडण्याचं पोलिसांसमोर आव्हान। चोरट्यांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी। गँगस्टर अनमोल बिश्नोईला कॅनडात अटक। मुंबई पोलिसांकडून अटकेबाबत अद्याप दुजोरा नाही। सलमान खानच्या घराबाहेरील हल्ला आणि माजी आमदार बाबा सिद्दीकींची हत्या या प्रकरणाचा मास्टरमाइंड। दौंडमधील अंबिका कला केंद्रातील गोळीबार प्रकरणात पिंपरी चिंचवड आयुक्तांकडून बाबासाहेब मांडेकर यांचा शस्त्र परवाना रद्द। बाळासाहेब मांडेकर राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकरांचे बंधू। कोल्हापुरात बनावट सोने ठेवून बँकेला 83,36,000चा गंडा। तारण सोने मूल्यांकन करणाऱ्या सराफासह 7 जणांवर गुन्हा दाखल। राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। रोहित आर्या एन्काउंटर आणि मुलांचं अपहरण प्रकरण ऑडिओ व्हिडिओ रेकॉर्डिंग्स फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलेत। फॉरेन्सिकच्या निष्कर्षांवर प्रकरणातील पुढील कारवाई होणार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।